दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. किन्नर हे लोक समाजात एक वेगळी ओळख म्हणून ओळखले जातात. हिंदू धर्मांमध्ये किन्नरांना दान देण्याचं विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सण उत्सवांमध्ये घरामध्ये मंगल कार्याप्रसंगी किन्नरांना दान अवश्य केलं जातं. नाशिक मधील अश्विन नगर येथील डॉक्टर वैभवीताई पाटील यांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे. पाहुयात ही खास बातमी. नमस्कार, मी दक्ष न्यूज मधून विजय बागुल बोलतोय. आपण आलोय सर डॉक्टर वैभवी पाटील यांच्याकडे अश्विन नगर मधून. तर आपण त्यांची जरा थोडी म्हणजे जे सामाजिक व सर्व गोष्टीची जी माहिती आहे, किन्नर प्रतिष्ठान वगैरे ते नाही का, ते त्यांच्यासाठी आपण थोडी त्यांच्याकडनं माहिती घेऊया. तर ताई, हे तुम्ही काम कधीपासून चालू केलंय? नमस्कार. हे काम 2011 पासून मी या समाजामध्ये कार्यरत आहे आणि किन्नर प्रतिष्ठान याची स्थापना 3 वर्ष अगोदर केलेली आहे आणि आमचं सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आम्ही कार्यरत असतो. किन्नर प्रतिष्ठान हे नाव जरी किन्नर समाजाचं असलं तरी आम्ही समाजाच्या पलीकडे जसे महिलांसाठी काही आम्ही कार्य करतो, पुरुषांकरता आम्ही कामं करतो, लहान मुलांकरता आम्ही कामं करतो, धार्मिक क्षेत्रात आम्ही कामे करतो. आम्ही फक्त आमच्या समाजापुरती मर्यादित नाही आमची संस्था. नाव जरी किन्नर प्रतिष्ठान असलं तर आम्ही किन्नर प्रतिष्ठानच्या अंतर्गत जे काही धार्मिक मंदिराची कामं असतात, समाजाची कामं असतात, धार्मिक व सामाजिक जे काही कामं आम्हाला जिथून आम्हाला बोलवणं येतं आम्ही त्यांच्यासाठी तत्पर राहतो. ताई, मी असं ऐकलंय तर तुम्हाला 3-4 दिवसापासून लगातार पुरस्कार ते यांचं म्हणजे काय नेमकं कसं गणित आहे तुमचं? कसं एवढे कामं तुम्ही असं एवढे फास्ट करताय, तर त्याच्या संदर्भात काय बोलशाल? बघा, कामं फास्ट माझं म्हणणं असं आहे की ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, लाईफ इज लाईक अन आईस्क्रीम, एन्जॉय इट बिफोर इट मेल्ट. म्हणजे आयुष्य हे जे असतं ना, एक आईस्क्रीम सारखं असतं. विरघळण्याच्या अगोदर त्याची मजा घ्यावी लागते. पण मला सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये खूप आनंद मिळतो. म्हणून जेवढी स्पीडमध्ये, जेवढ्या गतीमध्ये मला कार्य करायचं सौभाग्य मिळेल, मी तेवढ्या गतीने ते काम करत राहील. बरं, आपलं पदवी काय आहे सर? आपलं ताई किन्नर प्रतिष्ठानमध्ये? किन्नर प्रतिष्ठानमध्ये मी संस्थापक अध्यक्ष आहे. अच्छा, कधीपासून आहे तरी? मी जेव्हापासून आमची स्थापना झाली तेव्हापासून मीच सांगू शकतो? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले. ओके. आणि आता जो आपला नाशिकचा कुंभमेळा येतोय, बरोबर, हा, त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलशाल आणि तुम्हाला कसं काय पद देणार आहे त्याच्या पुढे, कसं काय? आता कुंभमेळ्याची जी रचना असते ते आखाड्याप्रमाणे असते. जेवढे आखाडे असतात त्या आखाड्याप्रमाणे त्यांची रचना केली जाते. आता आखाड्यामध्ये तर माझं किन्नर प्रतिष्ठान येत नाही. किन्नर प्रतिष्ठान हे एक सामाजिक संस्थामध्ये मोडलं जातं. तरी आता याचं रूपांतर आम्ही एक सनातनी आखाडा म्हणून रूपांतर करणार आहे. ताई, आपण आता बघू शकतोय तर ह्या क्षेत्रात म्हणजे किन्नर प्रतिष्ठानचं याच्यात तुम्ही कधीपासून आले? किन्नर प्रतिष्ठान का किन्नर समाजात? किन्नर समाजात. ओके. मी तशी मूळ मुंबईची. अच्छा. आणि 2011 साली मी मुंबई सोडली. अच्छा. आणि 2011 साली मुंबई सोडल्यानंतर मला माझं स्वतंत्र आयुष्य जगण्याची इच्छा होती. बरोबर. मग त्याच्यानंतर मला किन्नर समुदायाशी संपर्क साधता आला. छत्रपती संभाजीनगर येथे सर्वात प्रथम माझ्या किन्नरांसोबत संपर्क झाला आणि तिथून माझ्या काही मैत्रिणी झाल्या. मग त्यांच्यासोबत राहत किन्नर समाज काय असतो त्याच्याबद्दल मला शिकण्यासारखं भरपूर काही मिळालं. मग आज 14 वर्ष झाली मी त्या समाजामध्ये माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगत आहे. मी आता एवढं बघू शकतोय तर यांचं म्हणजे तुम्हाला कोणाचं तरी पाठबळ असेल ताई, तर याच्या मागे कोणाचं काय, कसं आहे तुम्हाला पाठबळ कोणाचं आहे? असं पाठबळ बघितलं गेलं तर जे काय आज मी प्रगतीवर आहे, जे काही मी उन्नती करते, ह्याच्या मागं माझे सगळे स्नेह सोबती म्हणजे माझे मित्रमंडळी आहेत, जे स्थायिक माझे मित्रमंडळी आहेत. तशी तर मी मराठा आहे, पण मला सगळ्यात जास्त मला जी ताकद भेटते
ते माझे स्थायिक वंजारी समाजापासून भेटते. माझे नागरी बंधू आहेत जवळचे, घुगे बंधू आहेत जवळचे, आणि जे काही वंजारी समाजाचे अजून बहुतेक आहे, तर नावं घेत गेली तर पूर्ण अर्ध्या जिल्ह्याची नावं घ्यावी लागणार मला. पण मी एवढंच म्हणेन की वंजारी समाज माझ्या मागं 24 तास एक ताकद म्हणून माझ्यासोबत उभा असतो. थँक्यू ताई.